प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये त्यांनी पूर्ण थरार दाखवलाय की अद्वैतने कलाच्या चोरी गेलेल्या गणपतीच्या मूर्ती कशा आणल्यात शोधून. आता आपण बघतोय रात्र खूप झालेली असते आणि आता अद्वैतला सारखी जाग येत असते काही पडलं की, आणि तो वैतागत असतो कलावर, पण कला मात्र जांभळ्यात येत असते. अद्वैत विचार करतोय हिच्यासाठी मला का सहन करावं लागतंय सगळं. आता इथे थांबायपेक्षा मी घरी जाऊ का, पण नको नको, ही न नेहमी चान्स शोधत असते. ही पुन्हा आबाला काहीतरी चुगल्या करेल आणि आबा माझ्यावर ओरडतील. आता कलाला येत असते झोप. अद्वैत तिच्याकडे बघून अजून बडबडतोय मनात, वा मस्त पेंगतीये, मला एवढीशी सुद्धा झोप लागत नाही आणि ही मस्त पेंगत पेंगत काम करतीये. आता ती बिचारी एवढी थकली आहे प्रेक्षकांनो, ती पेंगणार नाही तर काय करणार बरं. असो, तर आता अद्वैत मनात विचार करतो, चला मला आता चांगली संधी आहे चांगला नवरा बनण्याची. मी आता काय करतो, बाहेर जाऊन चहा कॉफी घेऊन येतो गरमागरम आणि मस्त हिला देतो, म्हणजे ही आणखीन फ्रेश होईल. तर आता बिचारी कला, तो अद्वैत तिथून निघून जातो चहा आणायला आणि कला तिचं काम करता करता ॲक्च्युली झोपून जाते डायरेक्ट. आणि अद्वैत चहा घेण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा हे चोर मागे टपलेलेच असतात. अद्वैतला थोडंसं असं वाटतं बरं का, इथे कोणीतरी आहे म्हणून तो मागे वळून बघतो, पण नंतर त्याला कोणीच दिसत नाही. आता कला बिचारी अशी झोपलेली असते तेव्हा ते चोर असे अलगदपणे तिथे येतात आणि आता रॉकेट जागाच असतो, तो मूर्तीला रंग देत असतो. तेव्हा तिथे एक चोर येतो आणि त्या रॉकेटचं तोंड दाबतो आणि त्या रॉकेटला काहीतरी त्यांनी ते वास वगैरे आलाय, ते झोपायचं असतं ना काहीतरी क्लोरोफाईन का काय, ते त्याला सुंगवलंय त्यांनी आणि आता तो बिचारा तिथे बेशुद्ध पडलाय. आणि अशा पद्धतीने त्या चोरांनी एक एक मूर्त्या चोरल्या आहेत. आता आज ना प्रेक्षकांनो, तुम्हाला संपूर्ण हाच थरार बघायला मिळणार आहे, कशा पद्धतीने या चोरांनी त्या मूर्त्या म्हणजे चोरल्या आणि अद्वैतने त्यांच्याशी फाईट करून त्या मूर्त्या आणल्यात. आता ही कला जागी होते आणि जागी झाल्या झाल्या तिला एक माणूस मूर्ती घेऊन जाताना दिसतो आणि ती मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, ए कोण आहे रे तिकडे, थांबा. आता रॉकेटला ती उठवायचा प्रयत्न करते, अरे रॉकेट उठ उठ रॉकेट, अरे आपल्या मूर्त्या घेऊन जात आहेत ते. कलाला दिसतं की जवळपास 25-26 मूर्त्या गेलेल्या आहेत. आता अद्वैत चहा घेऊन येत असतो तेव्हा एक मूर्ती चोर त्याला टक्कर देतो, त्याचा चहा सांडून जातो आणि लगेच मागून ही कला येते धावत धावत. आता हा अद्वैत म्हणतो, अगं खरे काय झालं तुला, इतकी का टेन्शन मध्येस तू, अगं बघ ना माझ्याकडे, काय झालंय तुला. कला खूप रडत असते आणि ती म्हणत असते की अरे अरे चांदेकर, आपल्या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या चोरीला गेल्या आहेत रे. आणि यावेळेला अद्वैतला सुद्धा खूप टेन्शन येतं बरं का प्रेक्षकांनो. तो म्हणतो, अगं हो ठीक आहे, अशा कशा चोरी गेल्या. कला म्हणत असते, अरे किती ते माहित नाही रे चांदेकर, पण 25 मूर्त्या नेल्यात रे त्यांनी उचलून. आता मात्र अद्वैतला पण खूप राग आलेला आहे बरं का प्रेक्षकांनो त्या लोकांचा. आता ही कला पुढे सांगते, आपली घरची मूर्ती पण नेली आहे रे, काय करू मी चांदेकर आता. आता अद्वैत तिला म्हणत असतो, अगं शांत हो थोडीशी तू खरे. आता ही कला म्हणते, अरे अशी कशी शांत होऊ मी, एवढ्या सगळ्या मूर्त्या मी माझ्या हाताने बनवल्या रे, माझे कष्ट वाया जाताना मला उघड्या डोळ्याने दिसतायत, असं कसं टेन्शन घेऊ नको. आता अद्वैत म्हणत असतो, हो तू तरी पण शांत राहा, नको टेन्शन घेऊ. आता कला म्हणते, अरे असं काय बोलतोयस तू चांदेकर, कशी शांत राहू, कोण आणून देणार आहे आता त्या मूर्त्या परत मला, आणि वेळेवरती अशा तयार होतील का मूर्त्या. आता अद्वैत म्हणतो, तू नको काळजी करू, मी आहे ना, मी आणून देतो तुला मूर्त्या. इतकं पटकन बोललाय अद्वैत आणि बोलता बोलता म्हणजे अगदी बोलल्या बोलल्या तो लगेच गाडीत जाऊन बसलाय सुद्धा. आता कला विचार करते, रॉकेटला काय झालं असेल. आणि आता कला रॉकेट जवळ गेली आणि अद्वैत त्याच्या गाडीमध्ये बसून त्या चोरांचा पाठलाग करतोय. कलाने या रॉकेटच्या तोंडावर पाणी वगैरे टाकलंय आणि त्याला उठवायचा प्रयत्न केलाय. तर तो उठतो आणि म्हणतो, अरे बापरे कलाताई, अगं माझ्या डोक्यात कोणतरी हाणलं ग, अगं मला काही समजलंच नाही काय झालं ते. आता रॉकेट इकडे तिकडे बघतो तर त्याला काही मूर्त्या गहाळ दिसतात. तो म्हणतो, अरे बापरे कलाताई, अगं आपल्या मूर्त्या कुठे गेल्या ग, अगं चोरी गेल्या का काय, अरे देवा असं काय झालं ग, मी झोपलो आणि हे झालं का ग असं सगळं. आता कला म्हणते, अरे रॉकेट माझी पण चुकी झाली रे, अरे माझा पण डोळा लागला आणि सगळ्या मूर्त्या चोरी गेल्या रे, कशासाठी चोरल्या, का चोरल्या काही कळत नाहीये रे रॉकेट, असं काय होऊन बसलं रे. आता रॉकेट म्हणतो, अरे देवा अशा का चोरल्या यांनी मूर्त्या. अगं कलाताई, तू बघितलं का त्या लोकांना, कोणत्या गाडीत आले, कुठं गेले, टेम्पो होता का काय. कला म्हणते, काहीच बघितलं नाही.
रॉकेट म्हणतो असं काय झालं ग कलाताई, पण दाजी कुठे गेलेत? आता कला त्याला म्हणते अरे तुझे दाजी आत्ताच गेलेत त्या माणसांच्या मागेच, आणि तुला शुद्ध नव्हती ना तेव्हाच म्हणजे मी त्यांना सांगितलं आणि ते लगेच गेले रे धावत धावत. आता ते कुठे गेले कसे गेले म्हणजे कसे आणणार मूर्त्या परत, मला तर काहीच समजतच नाहीये रे, टेन्शन आलंय खूप. आता हा रॉकेट तिला म्हणतो अगं तू टेन्शन घेऊ नको कलाताई, माझे दाजी सुपर फास्ट आहेत, ते नक्की मूर्त्या शोधून आणणार बघ. हे दोघं एकमेकांना दिलासा देताय खरं, पण आता त्या दोघांनाही आलं टेन्शन की हे सगळं कसं पॉसिबल आहे. पण प्रेक्षकांना एक सांगू का तुम्हाला, मनातलं म्हणजे जरा ड्रॅमॅटिकच वाटलं मला, म्हणजे मूर्त्या अशा चोरी काय जात आहेत आणि अद्वैत एकदम एकटा जाऊन त्या गुंडांची फाईट काय करतोय जरा ओव्हर वाटलं मला. असो, तर आता हे अद्वैत त्यांचा पाठीपाठी जात असतो तेव्हा या गुंडाने त्या राहुलला फोन केला आणि सांगितलं की आम्ही गणपतीच्या मूर्त्या चोरल्या आहेत, पण तुमचा भाऊ आमचा पाठलाग करतोय. हे ऐकून राहुलला फारच टेन्शन आलंय आणि तो म्हणतो काय सांगताय हे तुम्ही, अद्वैत तुमचा पाठलाग करतोय? रोहिणीने पण ते ऐकलं आणि रोहिणी म्हणते काय, अद्वैत पाठलाग करतोय त्यांचा? रोहिणी पण घाबरली. आता राहुल त्या लोकांना धमक्या देतो आणि म्हणतो लक्षात ठेवा त्या मूर्त्या पळवल्या पाहिजे हा तुम्ही, नाही तर गाठ माझ्याशी आहे, एकेकाला पकडून ना वाट लावून टाकेल मी तुमच्या सगळ्यांची, काम झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. आता तो गुंड म्हणतो साव साहेब आम्ही काम करतोय हो आमचं, पण तो आमची पाठच सोडत नाहीये. आता रोहिणीला पण टेन्शन आलंय आणि राहुलला पण. आता काय करणार प्रेक्षकांनो, एवढाले मोठाले प्लॅनिंग प्लॉटिंग करतात हे पण पकडले जात नाही, आश्चर्य आहे ना. राहुल त्या गुंडांना सांगतो तुम्ही सटका तिथून, अद्वैतच्या हाती लागू नका, फक्त मूर्त्या सुद्धा त्याच्या हाती लागल्या नाही पाहिजे आणि तुम्ही सुद्धा, आणि जर काही तसं झालं ना तर याद राखा गाठ माझ्याशी सोडणार नाही तुम्हाला मी. मग तो गुंड म्हणतो साहेब टेन्शन नका घेऊ, आम्ही करतो सगळं व्यवस्थित काम. आणि आता इकडे मात्र ही बिचारी कला लागते रडायला, कारण तिने केलेली मेहनत तिच्या समोर वाया जातीये. प्रेक्षकांनो साहजिक आहे, हे सगळं बघायला खूप छान वाटलं. पण आता रॉकेट पण टेन्शन मध्ये, अजून मूर्त्या आल्या नाही. कलाला आता आठवतंय की अद्वैत सुद्धा तिच्या जवळच बसलेला असतो, दिवस रात्र एक करून यांनी 10-12 दिवसामध्ये त्या मूर्त्या बनवल्या. छान दाखवला त्यांनी हा सगळा थरार. अद्वैत आता त्याच्या कारने पाठलाग करतोय त्या गुंडांचा, असं सतत त्यांनी हा सीन मध्ये मध्ये दाखवलाय. सरोज आता जरा डिस्टर्ब झाली आहे आणि प्रेक्षकांना एक सांगू का, काही दिवसानंतर ही सरोज सुद्धा कलाला एक्सेप्ट करेल. कशी काय ते फक्त बघण्यासारखं आहे. आता सरोजला झालेले सगळे प्रकार आठवत आहेत की अद्वैत कसा कलाची बाजू घेतोय, कला आणि अद्वैत दोघांमध्ये जवळीक वाढली आहे. हा सगळा सरोजचा जो गैरसमज आहे ना तो समजामध्ये प्रवर्तित होतोय, म्हणजे तिला असं वाटतंय की अद्वैत खरंच जवळ जातोय कलाच्या. पण सरोज मनात विचार करत असते नाही नाही असं होतं कामा नये, माझ्या मुलाच्या नात्याची सुरुवातच खोट्याने झाली आहे तर ते नातं कसं टिकणार. नाही नाही, माझ्या आणि माझ्या मुलाच्या विरुद्ध हे लग्न झालेलं आहे आणि त्याला या मुलीची साथ मिळाली तर ती मुलगी त्याला फसवणार नक्की, हे खरं आहे. मी या मुलीला कायमची या घरात राहू देणार नाहीये असं ती विचार करत असते. तिच्या मनामध्ये हे पक्क बसलंय की कलाने आणि कलाच्या आईने फसवणूक करून या घरामध्ये प्रवेश मिळवलाय आणि आता कला या घरामध्ये प्रवेश मिळवून काहीतरी वाईट करेल या घराचं, असं सरोजचा पक्का गैरसमज आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे ती कलाचा द्वेष करते. ते झालेले प्रकार आठवून ती आणखीन डिस्टर्ब होते. सरोज मनात विचार करत असते अद्वैतच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही, त्याला काय गरज होती त्या कलासोबत थांबायची. आता ही रोहिणी बघते सरोज जागी आणि लगेच तिला चान्स मिळतो अजून तिला भडकवण्याचा. आता लगेच ती जवळ येते तिच्या आणि म्हणते काय ग वहिनी झोपली नाहीस का अजून, कोणाची वाट वगैरे बघतेस का? ओ अद्वैतची वाट बघते, तर आला नाही का तो अजून? अगं कला पण नाही आली आहे, मध्यरात्र उलटून गेली तरी सुद्धा दोघांचा पत्ता नाहीये ग सरोज वहिनी. कमाल आहे नाही या दोघांची. असं कसं आहे ना अद्वैत आपला, आधी तर शब्दाबाहेर नव्हता तुझ्या, आता त्या कलाचा शब्द पण पडू देत नाही ग तो. अगो ते दोघे जण प्रेमाभिमात पडले की काय. आता सरोज जरा रागानेच बघते तिच्याकडे. आता रोहिणी पुढे म्हणते त्या कलाचं काही असू दे बाई, पण आपला अद्वैत जाऊ दे असू दे, आपण इथे थांबून काय फायदा आहे ना, आपण झोपायला जाऊया, तू सुद्धा झोपून जा, कशाला इतका विचार करत बसते वहिनी, असं बोलून ती निघून जाते. पण आता सरोजला थोडं कळतंय की आपण हिच्या बोलण्यात जरा जास्ती येऊ नये म्हणून, त्यामुळे ती तिला निग्लेक्ट करताना दिसतीये खरी. अद्वैत आता कसा बसा पाठलाग करून त्या लोकांच्या ट्रक समोर अशी गाडी आणतोय आणि त्या ट्रकला थांबवतोय, म्हणजे टेम्पो का ट्रक समथिंग काहीतरी आहे, ते टेम्पोच दिसतोय. आता इकडे हे बाळू काका आलेत आणि कलाला म्हणतात काय ग कला झालं का काम? अगं काय ग एवढेच गणपती? अगं तुला तर 204 मूर्त्या बनवायच्या होत्या, या जरा कमी दिसतायत मूर्त्या.
कला आता रडायला लागते आणि म्हणते, काका 205 म्हणा, चांदेकरांच्या घरची मूर्ती सुद्धा मीच बनवणार होते. आता ते बाळू काका म्हणतात, अगं बनवणार होते म्हणजे होत्या म्हणजे काय, असं का बोलतेस तू कला? आता कला रडत रडतच म्हणते, काका काल रात्री कसं काय कोणाच ठाऊक, पण रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही काम करत होतो आणि अचानक माझा डोळा लागला तेव्हा गणपतीच्या मूर्त्या चोरी गेल्या हो. कोणी कशासाठी का चोरल्या हे काही कळायलाच मार्ग नाहीये, पण मूर्त्या चोरी गेल्यात हे खरं आहे. बाळू काकांना प्रेक्षकांना जरा जास्ती रिॲक्ट झालेले, ते खूप बोलतात वाटेल तसं आता कलाला. साहजिक आहे, व्यवहारामध्ये अशी फसवणूक झाली तर होऊ शकतं असं, पण बाळू काकांना माहिती आहे ना ती कला विश्वासातली आहे. आता ते म्हणतात, काय मूर्त्या चोरीला गेल्या? आता कला म्हणत असते, काका खरंच मला माफ करा. हे बाळू काका म्हणतात, काय कला मूर्त्या चोरीला गेल्या? अगं एवढी मोठी ऑर्डर होती आणि इतका निष्काळजीपणा का केलंस तू? अगं तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला ऑर्डर दिली ना, दुसऱ्याची ऑर्डर होती मी ती तुला दिली आणि तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केला. अगं कला आता मी काय देऊ उत्तर लोकांना? आणि अशा कशा तुझ्या डोळ्यासमोरून मूर्त्या नेल्या आणि तुला काही कळलं नाही? आता ती कला म्हणते, काका जे झालं तेच सांगते ना नेमकं मी तुम्हाला. आता ते काका म्हणतात, तू काय बोलतेस कला, तुझं तुला कळतंय का? दुसऱ्याकडनं कॉन्ट्रॅक्ट काढून मी तुला दिलं आणि काय करून ठेवलंस ग तू? हे कॉन्ट्रॅक्ट तू योग्य रीतीने पार पाडशील म्हणून मी तुला दिलं होतं. तू बेजबाबदारपणाचा कळस केलायस कला, किती मोठं नुकसान केलंयस ग तू माझं. बाळू काका खूप काय काय बोलतात तिला. आता तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजतो आणि ते आणखीन कलाला बोलतात आणि म्हणतात, बघ बघ लोकांचे फोन यायला लागलेत मला, या सगळ्या लोकांकडनं ॲडव्हान्स घेऊन ठेवलेत मी. आता या सगळ्या परिस्थितीला कोण तोंड देणार, तू का? आता ही कला म्हणत असते, काका मला माफ करा, खरं सांगते मी तुम्हाला जे काही झालं ते. बिचारी कला चांगलीच टेन्शनमध्ये. आता कला तिथे असलेल्या श्रीकृष्णाच्या म्हणजे गणपती बाप्पाचीच मूर्ती आहे, ती श्रीकृष्णाच्या स्वरूपात आहे. कला त्या मूर्तीजवळ जाऊन हात जोडून बसते. बिचारी कला देवाजवळ प्रार्थना करते आणि हे बाळू काका तिला वाटेल ते बोलतायत. कला हात जोडून खूप रडत असते देवासमोर की देवा आता तूच धाव माझ्यासाठी. आणि प्रेक्षकांना जे चांगलं काम करतात ना त्यांच्या बाबतीत कधीच वाईट घडत नाही, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे देव परीक्षा बघत असतो पण त्याचं जे फळ आहे ना ते गोडच देतो नेहमी. आता अद्वैत त्या टेम्पोच्या समोर अशी गाडी घेतो आणि त्या लोकांसोबत खूप फाईट करतो. आता इकडे कला रडत असते तेव्हा हे बाळू काका म्हणतात, आता रडून काय फायदा आहे, हात जोडून तरी काय फायदा आहे देवासमोर, मला बर्बाद करून टाकलंस तू आणि आता रडतेस देवाजवळ हात जोडतेस, काय उपयोग आहे या सगळ्याचा, आता मी लोकांना काय उत्तर देऊ? कलाला ते खूप वाटेल ते बोलतायत आणि बिचारी कला नुसती रडती. आता तिची चुकी आहे त्यामुळे ती काहीही बोलत नाहीये, ती फक्त रडून स्वतःला व्यक्त करतीये. आणि रॉकेटला पण फार वाईट वाटतंय, अरे देवा हे सगळं काय होऊन बसलं. इकडे आबा सुद्धा सकाळी सकाळी लवकर तयार झालेत आणि रजनीताईंनी सगळी तयारी करून ठेवली आहे गणपती बाप्पांची. रजनीताई म्हणतात, आबा अहो सगळी तयारी झाली आहे बघा, आता अद्वैत कला मूर्ती घेऊन आले ना की आपण प्रतिष्ठापनेला सुरुवात करू बाप्पाच्या. आता आजोबा म्हणतात, होय होय रजनी, मी आता फोन करून बघतो अद्वैत कलाला ते कुठपर्यंत आलेत ते. आता मात्र प्रेक्षकांनो इथे खूप भारी आणि जबरदस्त फायटिंग दाखवली आहे पुढच्या सीनमध्ये. काय आहे ना सगळा थरार दाखवलाय त्यांनी, त्यामुळे सांगताना तो जरा कमी प्रमाणातच येणार ना, त्यामुळे आजचा एपिसोड थोडा लहान झालाय. अद्वैतने जीवावर उदार होऊन गणपती बाप्पाच्या मूर्त्या वाचवल्यात. अद्वैत तसं बघितलं तर खूप प्रेमळ आहे बरं का प्रेक्षकांनो, पण काही गैरसमज आहेत अद्वैत कलामध्ये, त्यामुळे ते दोघे असे एकमेकांशी वागतात. पण या दोघांची जोडी सुपरहिट आहे. रॉकेट आता त्या बाळू काकांना सांगतो, अहो देवा शपथ, गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो आमची काही चूक नाही हो बाळू काका. ते बाळू काका म्हणतात, आता तुम्ही शपथ घेऊन काय उपयोग आहे, माझ्या मूर्त्या चोरी गेल्यास ना, काय परिस्थिती निर्माण केली आहे, कुठून आणू आता मूर्त्या, कोण आणून देणार आहे मला मूर्त्या? आज बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे आणि आता मूर्त्याच नाहीयेत, आता काय करू मी, कोणाकोणाला काय उत्तर देऊ मी? बाळू काकांचं प्रचंड नुकसान झालंय. खरं बिचाऱ्या कलाने स्वतःच गणपती तयार करून स्वतः विकले असते तर तिला जास्ती फायदा झाला असता. असो, पण आता अशा पद्धतीने आपल्या अद्वैतनी सगळ्या मूर्त्या वाचवल्यात आणि त्यातला एक गुंड त्याने धरलाय बरं का. आणि त्या गुंडाला तो म्हणतो, आता तू या सगळ्या मूर्त्या जागेवर नेऊन ठेवायच्या आहेस, आणि त्याची कॉलर पकडून ठेवली आहे अद्वैतने. आणि आता मात्र मजा येणार आहे प्रेक्षकांनो. आता या कलाला आजोबांचा फोन येत असतो. कला विचार करते, अरे देवा आता मी काय करू, आता सगळ्यांना कशी उत्तरं देऊ? एकीकडे आजोबा, एकीकडे हे बाळू काका, सगळ्यांनाच प्रश्न पडलाय बाप्पा, आता मी काय करू, मला कसे उत्तरं देऊ सगळ्यांना? मी कुठे कमी पडले का रे बाप्पा? बाप्पा आता तूच मला मदत कर, तूच यातनं मार्ग दाखव. कला आता रडायला लागते आणि हे बाळू काका तिला प्रेशराईज करत असतात. अगं सांग कला, मी काय उत्तरं देऊ लोकांना? आमचे
मूर्त्या कुठे आहेत, काय सांगू मी लोकांना, बोल कला बोल. आता कला रडायला लागते आणि खूप टेन्शनमध्ये असते. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. सगळा टेन्शनवाला भाग आहे आणि येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे, तो नक्की बघा. आणि आता मात्र पुढच्या भागात आपण बघतोय अद्वैत कलाला म्हणतो, या मूर्त्या सगळ्या माझ्याकडे आहेत. बाळू काका, सगळ्या बाप्पाचं आगमन मुहूर्तावरच होणार आहे. जा आता टेम्पो मधल्या सगळ्या मूर्त्या काढून घ्या. आता ही कला म्हणते, अरे चांदेकर, मी आयुष्यभर तुझी ऋणी राहणार आहे रे. आता अद्वैत मनात विचार करतो, बाप रे बाप्पा, या खरेला आयुष्यभर झेलणार आहे का मी, वाचव बाबा मला. हे खरं तर प्रत्येक नवऱ्याची भावना आहे, यात काही नवीन नाहीये. असो तर आता इकडे ही रोहिणी सीन क्रिएट करत असते आणि म्हणत असते, अरे बापरे, आता तर मुहूर्त चाललाय टळत, प्रतिष्ठापना वेळेवर झाली पाहिजे, आपण दुसरी मूर्ती आणूयात. चला आता सगळेजण दुसरी मूर्ती आणायला जाणार. तेवढ्यात कला आणि अद्वैतचं आगमन झालंय गणपती बाप्पा सहित. आणि अद्वैत म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, आले आपले गणपती. नेहमीप्रमाणे रोहिणी आणि राहुलचा प्लॅन फुस झालेला आहे अद्वैत कलामुळे. मजा येणार आहे प्रेक्षकांनो हा भाग बघायला. आजचा भाग आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा येत्या रविवारचा महा एपिसोड बघायला. धन्यवाद.